तर पंचगंगा नदीनं आता धोक्याची पातळी गाठलेली आहे। कोल्हापुरातील महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या 43 फुटांवर आहे आणि राधानगरी धरण हे देखील 98% जास्त भरलंय। त्यामुळे पंचगंगा नदीनं आता धोक्याची पातळी गाठली आहे। नदीकाठच्या गावांना आता सतर्कतेचा इशारा आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी भूषण पाटील आपल्यासोबत आहेत। भूषण, आपण पाहतोय की पंचगंगा नदीनं आता धोका पातळी गाठली आहे। नक्कीच गेल्या आठवडाभरापासून जो काही पाऊस कोल्हापूरमध्ये कोसळतोय त्यामुळे आता कोल्हापूरमध्ये पूर सदृश्य परिस्थिती आहे ती निर्माण झालेली आहे। पंचगंगा नदीनं आपली धोक्याची पातळी जी आहे ती गाठलेली आहे। पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या 43 फुटांवर जाऊन पोहोचलेली आहे। त्याचबरोबर जर आपण बघितलं तर जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात अजूनही दमदार पाऊस कोसळतोय आणि त्यामुळेच राधानगरी धरण जे आहे ते 98% पेक्षा जास्त भरलेलं आहे। दुपारपर्यंत ते 100% भरून त्याचे स्वयंचलित दरवाजे देखील उघडण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे या पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये अजूनच वाढ आहे ती होणार आहे आणि त्यामुळे एक प्रकारे कोल्हापूरला पुन्हा एकदा महापुराचा फटका बसण्याची शक्यता जी आहे ती आता निर्माण झालेली आहे। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आता नदीकाठातील गावांनी बऱ्यापैकी स्थलांतर जे आहे ते देखील केलेलं आहे। नुकसान टाळण्यासाठी काळजी जी आहे नक्कीच भूषण, त्यामुळे आता नदीकाठच्या गावांनी सावध राहण्याची गरज आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।